नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पहा, स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी लवकरच जवळ येत आहे आणि पुण्यतिथी निमित्त प्रत्येक स्वामींच्या केंद्रात मठात गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह हा घेतला जातो. अखंड नामस्मरण, अखंड जप, त्याचप्रमाणे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं अखंड वाचन या सेवा केल्या जातात. तर स्वामी समर्थ पुण्यतिथी 2025 मध्ये 26 एप्रिल या दिवशी आहे आणि आपल्याला 20 एप्रिल ते 26 एप्रिल या 7 दिवसात गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. आपण आवर्जून आपल्या जवळ असलेल्या स्वामींच्या केंद्रात जाऊन हे पारायण करू शकतात. या गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहात तुम्ही सहभागी होऊ शकतात. ज्यांना केंद्रात जाऊन मठात जाऊन पारायण करणं शक्य नसेल अशांनी घरी पारायण केलं तरी चालणार आहे. ज्यांना ह्या काळामध्ये पारायण करणं शक्य नसेल किंवा अडचण असेल, बाहेरगावी जायचं असेल, त्यांनी हे पारायण अगोदर चालू केलं तरी चालेल. तसं पाहिलं तर गुरुचरित्राचं पारायण आपण कोणत्याही शनिवारी सुरू करू शकतो आणि त्याची समाप्ती आपण ही शुक्रवारी करू शकतो. परंतु स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला हे पारायण 20 तारखेला चालू करायचं आहे. 20 एप्रिल ते 26 एप्रिल या 7 दिवसात आपल्याला हे पारायण चालू करायचं आहे. आता गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर बऱ्याच जणांना शंका असतात, भीती असते, नियम असतात. तर बघा, ज्यांना खरंच गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि ज्यांना खूप भीती वाटते, नियम खूप मोठे वाटतात, त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा गुरुचरित्राचं पारायण हे करायला सुरुवात करणार आहे. बघा, पारायण कसं करायचं, कधी करायचं, नियम कोणते, अटी कोणत्या, खाण्याचे नियम कोणते, संकल्प कसा सोडायचा, त्याचप्रमाणे रोज किती अध्याय वाचायचे, उद्यापन कसं करायचं, उद्यापन कधी करायचं, अशा संपूर्ण प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे पूजा मांडणी कशी करायची, कधी करायची, अशी संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही स्वामी सेवेकरी असाल, गुरु दत्तभक्त असाल, नवीन स्वामी सेवेकरी असाल, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. तर बघा, आपण जसा स्वामींचा प्रकट दिन साजरा केला त्या पद्धतीने आपल्याला स्वामींची पुण्यतिथी देखील साजरी करायची आहे. ज्या दिवशी स्वामींनी आपले अवतार कार्य संपवले, ज्या दिवशी त्यांनी समाधी घेऊन आपले कार्य हे पूर्णपणे संपवले, त्या दिवसाला स्वामी पुण्यतिथी साजरी केली जाते. आणि या वर्षी 26 एप्रिलला स्वामींची पुण्यतिथी आहे. तर आपण सर्वांनी गुरुचरित्राचं होईल तसं होईल तिथे पारायण करायचं आहे. मन असता पवित्र, सदा वाचावे गुरुचरित्र. पहा, तुम्हाला जर का गुरुचरित्र वाचण्याची भीती वाटत असेल, हे पारायण करण्याची भीती वाटत असेल, तर बघा, या ग्रंथात एक ओवी दिलेली आहे. मन असता पवित्र, सदा वाचे गुरुचरित्र. म्हणजेच बघा, आपलं मन हे पवित्र असलं पाहिजे. बघा, जर का तुमचं मन पवित्र असेल तर तुम्हाला दगडात सुद्धा देव दिसणार आहे. आणि जर का तुमचं मन पवित्र नसेल तर तुम्हाला मंदिरात जाऊन देखील देव दिसणार नाही. यासाठी मन पवित्र असलं पाहिजे. दुसरं म्हणजे पारायण करायचं असेल, तुम्हाला वेळ, काळ, दिवस अजिबात बघण्याची गरज नाहीये. ज्यावेळेस तुमच्या मनात येईल की तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, त्या दिवशी तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करू शकतात. मग अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, गुरुवार आहे, बुधवार आहे. बघा, जर का तुमची इच्छा झाली, स्वामींची इच्छा झाली, तर तुम्ही त्या दिवसापासून गुरुचरित्र पारायण हे करू शकतात. तुम्हाला अजिबात काहीच बघण्याची गरज नाहीये. दुसरं म्हणजे आता बघा, गुरुचरित्र पारायण आपल्याला 20 तारखेला चालू करायचं आहे आणि 26 तारखेला स्वामींची पुण्यतिथी आहे. या दिवशी आपल्याला पारायणाची समाप्ती करायची आहे आणि आपण केलेल्या पारायणाचं उद्यापन देखील आपल्याला 26 तारखेला करायचं आहे. आणि 27 तारखेला आपण जर का पूजा मांडणी केलेली असेल तर ती पूजा मांडणी आपल्याला उचलायची आहे. आता जर का तुमचं घर छोटं असेल, तुम्हाला पूजा मांडणी करणं शक्य नसेल, तर तुम्ही पारायण करू शकतात का? तर हो, तुम्ही नक्की पारायण करू शकतात. तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून तुम्ही पारायण हे करू शकतात. तुम्ही एका पाटावर तुम्ही पोथी, ग्रंथ ठेवण्यासाठी एका साईडला जागा करायची आहे. तुम्ही पूजा मांडणी नाही केली तरी चालेल. आता ज्यांच्या घरात पूजा मांडणी करायला जागा आहे त्यांनी पूजा मांडणी सेपरेट करायची आहे आणि मग तुमचं पारायण करायला तुम्हाला सुरुवात करायची आहे.
आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, तुम्हाला जर का विटाळ असेल, सुतक असेल, जर का तुम्हाला मासिक धर्म त्या वेळेमध्ये येणार असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं त्या काळामध्ये पारायण तुम्हाला करता येणार नाही. दुसरं म्हणजे तुम्हाला पारायण करण्याची भीती वाटत असेल तर बघा, स्वामींच्या केंद्रात मठात सप्ताह असतो, नाव नोंदणी चालू झालेली आहे. तुम्ही केंद्रात जाऊन नाव नोंदणी करा आणि त्या तुम्ही पारायणाच्या सप्ताहात तुम्ही सहभागी होऊ शकतात. दुसरं म्हणजे पूजा मांडणी कशी करायची. तर बघा, आपल्याला याची पूजा मांडणी पहिल्या दिवशी करायची असते. पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प सोडायचा असतो आणि पहिल्या दिवसापासून आपल्याला गुरुचरित्र ग्रंथामध्ये पहिल्या पानावर आपण रोज किती अध्याय वाचायचे, सुरुवातीला कुठली सेवा करायची, संपूर्ण माहिती दिलेली आहे. यासाठी तुम्हाला कुठलाही प्रकारचा व्हिडिओ बघण्याची गरज नाही. तुम्ही त्यासाठी एक गुरुचरित्र हा ग्रंथ घेऊन या. आपल्या दिंडोरी प्रणीत जो ग्रंथ आहे तो ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे. याच्या पहिल्या पानावर तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. बघा, दुसरा प्रश्न म्हणजे महिला गुरुचरित्राचं पारायण करू शकतात का. तर बघा, आपल्या दिंडोरी प्रणीत केंद्रानुसार जे गुरुचरित्र पारायण काढलेलं आहे 53 अध्यायाचं, ते तो ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे आणि त्या ग्रंथाचं पारायण महिला देखील करू शकतात. जो मोठा ग्रंथ आहे तो ग्रंथ पुरुषांनी वाचायचा असतो आणि महिलांसाठी 53 अध्यायाचा आपल्या गुरुमाऊलींनी एक ग्रंथ तयार केलेला आहे. तो ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे आणि त्या ग्रंथाचं तुम्हाला वाचन हे करायचं आहे. पूजा मांडणी कशी करायची. तर बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे. ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणी करणार आहात ती जागा तुम्हाला स्वच्छ करायची आहे. तुम्हाला अगोदर संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे. संपूर्ण घरात तुम्हाला गोमतीर शिंपडायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही पारायण करायला सुरुवात करणार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. देवपूजा करून घ्यायची आहे. उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं. ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची. घरात सर्वत्र तुम्हाला गोमतीर शिंपडायचं आहे. गंगाजल, गुलाब पाणी तुम्हाला शिंपडून घ्यायचं आहे. शक्यतो आपण हे वाचन किंवा पारायण, आपण पूजा मांडणी आपलं देवघर जिथे असेल त्याच्या बाजूला आपल्याला करायची आहे. पूजा मांडणी ही बाजूला करायची, कारण पूजा मांडणी केल्यानंतर ती आपल्याला हलवता येत नाही. एकदा आपण ग्रंथ मांडल्यानंतर आपल्याला ग्रंथाचा पाठ हलवता येत नाही. त्यामुळे तुम्ही पूजा मांडणी करताना अशा ठिकाणी करा की तुम्हाला ती हलवावा लागणार नाही, कोणाचा धक्का तिथे लागणार नाही. अशा ठिकाणी तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे. पूजेची मांडणी कशी करायची बघा, बाजूला व्हिडिओ शो होत आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. तुम्हाला अगोदर रांगोळीने स्वस्तिक काढायचं, त्यावर हळदी कुंकू अक्षता टाकायच्या आहेत. त्यावर तुम्हाला पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे. त्यावर तुम्हाला एक लाल कलरचा स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. बाजूला 2 छान तुम्ही समया प्रज्वलित करू शकतात. एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा तुम्ही लावू शकतात. आपल्याला अगोदर थोडेसे तांदूळ ठेवून दिवा ठेवायचा आहे. त्याला तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. अगोदर आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही जर का समई लावणार असेल तर समईची देखील तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे. समई प्रज्वलित करायची आहे. त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला तुमच्याकडे जर का दत्तगुरूंचा फोटो असेल तर तुम्ही दत्तगुरूंचा फोटो भिंतीला टेकून ठेवू शकतात. स्वामी समर्थांचा फोटो असेल तर तुम्ही स्वामी समर्थांचा फोटो भिंतीला टेकून ठेवू शकतात. त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. 2 नागलीचे जोड पानं घ्या. त्यावर थोडेसे तांदूळ ठेवा. त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा. गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर एक सुपारी घ्या. सुपारीला पाण्याने अभिषेक घालून घ्या. त्यानंतर ती स्वच्छ पुसून थोडेसे तांदूळ ठेवून, विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर तुम्हाला गणपतीचं स्वरूप म्हणून सुपारी मांडायची आहे. मग आपल्याला गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा, लाल फूल, जास्वंदाचं फूल, दुर्वा अर्पण करायचे आहे. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करायची. गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की मी जी पूजा मांडणी करत आहे, जे पारायण करत आहे, हे निर्विघ्नपणे माझ्याकडनं पार पडू द्या, अशी प्रार्थना करायची आहे. आणि मग आपल्याला बाकीची पूजा मांडणी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे. कलश स्थापन करण्यासाठी खाली थोडेसे तांदूळ घ्या. त्यावर आपल्याला एक तांब्या भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू अक्षदा आणि एक फूल टाकायचं आहे. त्यावर आपल्याला 5 नागलीची पानं किंवा आंब्याची पानं ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे. या कलशाला आपल्याला 5 कुंकवाचे ओले बोट करून खालून वर अशा दिशेला आपल्याला उमटवून घ्यायचे आहे. त्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि हा कलश आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून
त्यावर ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याकडे जर का स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींची मूर्ती घ्यायची आहे। दत्तगुरूंची मूर्ती असेल तर दत्तगुरूंची मूर्ती घ्या। तुम्हाला ह्या मूर्तीवर पाण्याने पंचमृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि तुम्हाला स्वामींची मूर्ती किंवा दत्तगुरूंची मूर्ती देखील जोड नागलीची पानं ठेवा किंवा खाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर तुम्हाला मूर्ती ठेवायची आहे। आता ही झाली आपली पूजेची मांडणी। तुमच्याकडे जर का स्वामींची मूर्ती नसेल किंवा दत्तगुरूंची मूर्ती नसेल तर तुम्ही एक सुपारी घ्या, त्यांना तुम्ही दत्त महाराज समजून त्यांना पाण्याने अभिषेक घाला आणि ती सुपारी तुम्ही 2 जोड विड्याची पानं ठेवा, त्यावर तांदूळ ठेवा आणि त्यावर ठेवा। यानंतर आपण गणपती बाप्पांची पूजा केली आहे। यानंतर आपल्याला स्वामींचा फोटो असेल तर स्वामींच्या फोटोला अत्तर लावून घ्या, अष्टगंध लावा। दत्तगुरूंचा फोटो असेल तर दत्तगुरूंना अष्टगंध लावा, चंदन लावून घ्या। तुम्हाला फोटोला हार घालायचा असेल तर तुम्ही हार घालून घ्या, फुलं अर्पण करा। कलशाला देखील हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे। कलशाची पूजा आपल्याला करायची आहे। दत्तगुरूंचा फोटो मूर्ती असेल, स्वामींची मूर्ती असेल, त्यांना देखील अष्टगंध चंदन अर्पण करा, अक्षदा अर्पण करा, पिवळी फुलं अर्पण करा। जर का सोनचाफ्याची फुलं मिळाली तर ती आवर्जून तुम्हाला अर्पण करायची आहे। त्यानंतर तुम्ही सुपारी तुम्ही दत्तगुरूंचं प्रतीक म्हणून मांडली असेल तर सुपारीला तुम्हाला अष्टगंध चंदन लावायचं आहे। तुम्हाला अक्षदा फूल अर्पण करायचं आहे। तर या पद्धतीने पूजेची मांडणी करायची आहे। एका वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी खडी साखर ठेवायची आहे। एका लोट्यामध्ये तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे। खडी साखर घ्या, दूध साखर घ्या, यामध्ये एक तुळशीचं पान ठेवायचं। अगोदर आपल्याला भरीव चौकोन काढून घ्यायचा आहे पाण्याने। नंतर त्यावर प्रसादाची वाटी ठेवा, त्याला 3 वेळा पाणी तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी म्हणत तुम्हाला 3 वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे। यानंतर आपण जी पूजा केलेली आहे या पूजेला आपल्याला धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि ती ओवाळून घ्यायची आहे। ती ओवाळल्यानंतर आपल्याला दिवा घ्यायचा आहे आणि हा दिवा आपल्या संपूर्ण पूजेला ओवाळून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला गुरुचरित्र हा ग्रंथ मांडायचा आहे आणि त्याची देखील पूजा करायची आहे। यासाठी तुम्ही एक पाट घ्या किंवा तुमच्याकडे ते स्टँड असतं, पारायण करण्याचं जे स्टँड असतं ते स्टँड तुम्ही घेतलं तरी चालेल। त्यावर एक स्वच्छ ब्लाउज पीस अंतरा किंवा पिवळ्या कलरचा ब्लाउज पीस अंतरा, त्यावर तुम्हाला गुरुचरित्र हा ग्रंथ ठेवायचा आहे। या ग्रंथाला देखील तुम्हाला अष्टगंध लावायचा आणि अक्षदा अर्पण करायच्या, फूल अर्पण करायचं, धूप दीप दाखवून तुम्हाला ग्रंथाची देखील पूजा करून घ्यायची आहे। यानंतर बघा, ही झाली पूजेची मांडणी। आता ज्यावेळेस तुम्ही पारायणाला सुरुवात करताल, तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ वाचन कराल, तुमचं वाचन झाल्यानंतर तुम्हाला तो ग्रंथ पुन्हा झाकून ठेवायचा असतो। त्या पिवळ्या कपड्याने तुम्हाला ग्रंथ पुन्हा झाकून ठेवायचा आहे। वाचन झाल्यावर ग्रंथ कधीही आपल्याला तसाच किंवा उघडा ठेवायचा नाहीये। आता ही झाली तुमच्या पूजेची मांडणी। पूजेची मांडणी झाल्यानंतर आपण वाचायला सुरुवात करण्याच्या वेळेला आपल्याला अगोदर संकल्प सोडायचा असतो। संकल्प हा नेहमी आपल्याला पहिल्या दिवशी सोडायचा असतो आणि वाचनाला सुरुवात करण्याच्या अगोदर सोडायचा असतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आपण पारायण करायला सुरुवात करणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला 5 नैवेद्य बनवायचे आहेत। म्हणजे 5 गव्हाच्या पिठाच्या चाणक्या आपल्याला, छोट्या पोळ्या आपल्याला बनवायच्या आहेत। 1 पोळी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे आणि 4 पोळ्या आपल्याला श्वान म्हणजेच कुत्र्याला खाऊ घालायचे आहे। हे आपल्याला आदल्या दिवशी करायचं आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही आदल्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे, खडी साखर घ्यायचं आहे। स्वामींच्या मठात केंद्रात जा, तिथे नारळ खडी साखर ठेवा आणि त्यांना प्रार्थना करा की तुम्ही जे पारायण करत आहात ते पारायण तुमच्याकडनं निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या, अशी प्रार्थना तुम्हाला स्वामींना, दत्तगुरूंना करायची आहे। स्वामींच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तर दत्तगुरूंच्या मंदिरात तुम्ही गेला तरी चालणार आहे। यानंतर बघा, आपल्याला किती अध्याय वाचायचे, तर अध्याय किती वाचायचे आपल्याला ग्रंथाच्या पहिल्या पेजवर दिलेला आहे। त्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा असतो। संकल्प सोडण्यासाठी एक डिश घ्या, तामण घ्या। उजव्या हातामध्ये आपल्याला 3 पळ्या पाणी घ्यायचं आहे। यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल असेल तर फूल टाका। त्यानंतर तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव सांगायचं आहे, तुमचं गोत्र सांगायचं आहे। ज्यांना गोत्र माहिती नसेल त्यांनी काश्यप गोत्र असं म्हणायचं। यानंतर तुम्ही जे पारायण करत आहात ते पारायण तुम्ही कशासाठी करत आहात ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे। ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि तुमची इच्छा सांगून झाल्यावर ते पाणी तुम्हाला तामणात सोडायचं आहे। हे सोडलेलं पाणी तुम्हाला
तुळस सोडून कोणत्याही झाडामध्ये टाकायचं आहे। बघा, पायंदळी कुठेही हे संकल्प केलेलं पाणी तुम्हाला सोडायचं नाहीये। यानंतर तुम्हाला तुमच्या वाचनाला सुरुवात करायची आहे। आता सर्वात अगोदर आपल्याला एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। एक माळ तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा। त्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे। त्यानंतर त्याच्या अगोदर तुम्हाला स्वामी स्तवन पठण करायचं आहे। त्यानंतर गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुमचे त्या दिवसाचे जितके अध्याय सांगितले असतील ते वाचन तुम्हाला करायचे आहे। आता पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचे असतात। याप्रमाणे तुम्हाला 7 दिवसात सांगितलेले अध्याय 7 दिवसात पूर्ण करायचे आहे। तुम्हाला रोज प्रसाद ठेवायचा आहे, रोज पाणी बदलायचं आहे, फुलं बदलायची आहे, हळदी कुंकू अक्षदा रोज तुम्हाला अर्पण करायच्या आहे। रोज तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला रोज एक माळ स्वामी समर्थ या मंत्राचा किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा, एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा। तुम्हाला स्वामी स्तवन 1 वेळा म्हणायचं आहे आणि 1 वेळा गणपती अथर्व शीर्ष हे तुम्हाला 7 दिवस रोज म्हणायचं आहे। त्यानंतर तुमच्या अध्यायाच्या वाचनाला सुरुवात करायची आहे। अध्याय वाचून झाल्यावर तुम्हाला ग्रंथ हा बंद करायचा आहे। अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला दत्तगुरूंना स्वामी समर्थ महाराजांना गुरुचरित्र ग्रंथाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि तुम्ही जे वाचन केलं आहे त्याबद्दल तुम्हाला स्वामींना किंवा दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे की मी जी सेवा केली आहे ती तुमच्या चरणाशी अर्पण करते, ती रुजू करून घ्या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। रोज वाचनाला बसण्याच्या अगोदर तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे। स्वामींना प्रार्थना करायची आहे की माझ्याकडनं जसं काल पारायण करून घेतलं तसंच आज पारायण करून घ्या, माझ्या वाचनात कुठलेही विघ्न येऊ देऊ नका। या पद्धतीने तुम्हाला प्रार्थना स्वामींना करायची आहे। आता यानंतर 7व्या दिवशी तुमचं वाचन पूर्ण झाल्यावर तुम्हाला या ग्रंथाचं उद्यापन करायचं आहे, या पारायणाचं उद्यापन करायचं आहे। उद्यापन कसं करायचं याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपण वेगळा बनवू, कारण हा व्हिडिओ खूप मोठा बनेल, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। त्यानंतर बघा, नियम कुठले, तर या पारायणासाठी काही नियम आहे। हे नियम फक्त 7 दिवस आपल्याला पाळायचे असतात। छोटे छोटे नियम आहे, आपण सर्वजण हे नियम पाळू शकतो, त्यामुळे घाबरण्यासारखी कुठलीच गोष्ट नाहीये। तर बघा, सर्वात अगोदर हे पारायण कोणी करायचं, ताई, दादा, आजी, आजोबा ज्यांना वाटेल की मला पारायण करायचं आहे अशांनी, मुलगा मुलगी सर्वजण पारायण करू शकतात। सुवासीन महिला असू द्या, विधवा महिला असू द्या, पारायण सर्वजण करू शकतात। ज्याला वाचता लिहिता येतं त्यांनी हे पारायण करायचं आहे। दुसरा नियम म्हणजे हे पारायण करत असताना आपल्याला कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। घरात मांसाहार करायचा नाही, स्वतः देखील आपल्याला नॉनव्हेज खायचं नाहीये। चौथा नियम म्हणजे आपण पारायण करत असताना आपल्याला बाहेरचं अन्न खायचं नाही, परान्न वर्ज्य करायचं आहे। आपल्या घरातलंच अन्न आपल्याला 7 दिवस खायचं आहे। आता जेवणाचे देखील काही नियम आहेत। या नियमामध्ये एक म्हणजे आपल्याला एक धान्य खायचं असतं। म्हणजे काय एक धान्य खायचं म्हणजे काय, तर पहा, आपण जर का गव्हाची पोळी खात असाल, चपाती खात असाल तर 7 दिवस आपल्याला गव्हाची चपातीच खायची आहे। तुम्ही जर का पहिल्या दिवशी भाकरी खाल्ली तर तुम्हाला 7 दिवस भाकरीच खायची आहे। बाजरीची भाकरी खाल्ली तर बाजरीचीच भाकरी खायची। जर का ज्वारीची भाकरी तुम्ही खाल्ली तर तुम्हाला 7 दिवस ज्वारीचीच भाकरी खायची आहे। तर हा नियम आहे। दुसरं म्हणजे तुम्हाला फळं खाता येतील, तुम्ही दूध, चहा, कॉफी घेऊ शकतात, सर्व प्रकारची फळं तुम्ही खाऊ शकतात। फक्त फळांमध्ये फणस वगैरे जे आहे ही फळं आपल्याला खाता येणार नाही। दुसरं म्हणजे सर्व प्रकारच्या पालेभाज्या आपण खाऊ शकतो। तिसरा नियम म्हणजे आपल्याला भात खायचा नसतो। भात का खायचा नाही, तर बघा, भात खाल्ल्याने आपल्याला आळस येतो, यासाठी भात खायचा नसतो। चौथी गोष्ट म्हणजे कांदा लसूण विरहित आपल्याला जेवण करायचं आहे। अजिबात कांदा लसूण आपल्याला 7 दिवस खायचा नाही। मसाल्याचे पदार्थ, तिखट मिखट तळलेले पदार्थ आपल्याला अजिबात खायचे नाही, कारण या गोष्टींनी आपल्याला ऍसिडिटी होऊ शकते, आपली झोप मोड होऊ शकते, आपल्याला वाचनात अडथळा येऊ शकतो। यासाठी आपल्याला तेलकट, मालकट, तळलेले पदार्थ अजिबात खायचे नाही। त्याचप्रमाणे जेवणाचे आणखी नियम आहेत, याविषयीचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात। आता हे झाले जेवणाचे नियम। शेवटचा आणि महत्त्वाचा नियम म्हणजे आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणी केलेली आहे
पूजा मांडणी आपल्याला 7 दिवस तशीच ठेवायची असते, ती हलवता येत नाही। आपण जो ग्रंथ ठेवलेला आहे हा ग्रंथ देखील आपल्याला अजिबात हलवायचा नाही। आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे, त्यावर तो ग्रंथ ठेवायचा आहे। आपल्याला वाचताना ग्रंथ थोडाफार हलला तर चालतो। बघा आता पान पलटताना पेज हे करताना थोडाफार ग्रंथ हलू शकतो। पाठ आहे तो पाठ आपल्याला अजिबात हलवायचा नाही। यानंतर वाचन करताना ग्रंथ उचलून हातात घ्यायचा नाही, ग्रंथ पाटावरच ठेवायचा। बोट फिरवून कधीही वाचन करायचं नाही। वाचताना मोठ्याने वाचू नये, अगदी हळू आवाजात देखील वाचू नये, एका लयीत एका सुरात वाचन करायचं आहे। वाचताना पटापटा वाचू नका। ग्रंथात दिलेला एक एक शब्द एक एक ओळ समजून घेऊन आपल्याला वाचन करायचं आहे। वाचायला बसल्यानंतर आपल्याला कोणाशी बोलायचं नाही, कोणी डिस्टर्ब आपल्याला करणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। घरात तुम्ही अगोदरच सांगून ठेवा। त्यानंतर मोबाईलवर फोन आला तर फोन आपल्याला उचलायचा नाही। ज्यावेळेस आपण सेवा करत असतो त्यावेळेस आपलं पूर्ण लक्ष हे सेवेवर असलं पाहिजे। कारण जर का आपल्याला एखादी इच्छा पूर्ण करायची असेल, आपल्याला इच्छित फळ प्राप्त करायचं असेल तर सेवा करताना आपलं पूर्ण लक्ष आपल्या सेवेत पाहिजे, आपल्या स्वामींकडे पाहिजे, आपल्या गुरूंकडे पाहिजे, तर आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं। आपण सेवा करतो, आपलं लक्ष घराकडे असतं, कोण काय बोलतं आहे, कोण आलं कोण गेलं, तर या गोष्टी अजिबात करायच्या नाही, तरच आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला संपूर्ण मिळतं। जी पण सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने करा, पूर्ण विश्वासाने करा, पूर्ण अंतःकरणाने करा। करताना मन अजिबात डगमगू देऊ नका, मनात कुठलेही विचार येऊ देऊ नका, वाईट विचार आणू नका, कोणाला वाईट बोलू नका। या 7 दिवसात कोणाशी भांडू नका, घरात भांडणं होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। शिवी गाळ करणं, इतरांचा अपमान करणं, इतरांचा अनादर करणं या गोष्टी तुम्हाला 7 दिवसात अजिबात करायचा नाही, नाहीतर तुम्ही जे पण पारायण करत आहात त्याचं तुम्हाला अजिबात फळ मिळणार नाही। त्यानंतर बघा आपण पारायण करत असताना आपल्याला मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे। ज्या दिवशी तुम्ही पारायण करायला सुरुवात करताल त्यावेळेस आपल्याला आपल्या स्वामींचा, आपल्याला आपल्या कुलदेवीचा, कुलदेवतेचा, घरातील आपले सासू सासरे असतील, जे मोठे व्यक्ती असतील त्यांच्या पाया पडायचं आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे। यानंतर पहा आपण जे वाचन करणार आहोत त्यावेळेस आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे। 7 दिवस आपल्याला एकच आसन घ्यायचं आहे, एकाच ठिकाणी बसायचं आहे आणि एकच टायमिंग ठेवून आपल्याला त्या टाइमात वाचन करायचं आहे। आपण जर का सकाळी पारायण करणार असाल, सकाळी वाचायला बसणार असाल तर आपल्याला रोज सकाळीच वाचन करायचं आहे। तुम्ही दुपारी करणार असाल तर तुम्हाला रोज दुपारीच वाचन करायचं आहे। आता वाचन करण्याचे नियम आहेत। तुम्ही सकाळी 3 वाजेपासून तर अगदी दुपारी 4 वाजेपर्यंत गुरुचरित्राचं पारायण वाचन करू शकतात। परंतु तुम्ही आज सकाळी वाचन करताय, उद्या दुपारी करताय, परवा नंतर करताय असं करू नका। वाचनाच्या टाइमात तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे। कारण आपण ज्यावेळेस वाचायला बसणार आहोत त्यावेळेस दत्तगुरु साक्षात आपलं पारायण ऐकण्यासाठी येऊन बसतात, त्यामुळे तुमच्या पारायणाची वेळ तुम्हाला बदलायची नाहीये। फक्त दुपारी 12 ते 12:30 हा दत्तगुरूंचा भिक्षेचा टायमिंग असतो, त्यावेळेत आपल्याला दत्तगुरूंची कुठलीही सेवा करायची नाहीये। दुपारी 12 ते 12:30 या वेळेत कुठलंही वाचन करायचं नाहीये। आता पूजेची मांडणी आपण ज्यावेळेस करतो, आपल्याला बसायला एक आसन घेतो, त्यावेळेस आपल्याला दत्तगुरूंसाठी देखील पूजेच्या बाजूला एक आसन टाकायचं आहे। तुम्ही आसन टाका किंवा पाठ ठेवा। बघा आपल्या या 7 दिवसात दत्तगुरु महाराज एकदा तरी आपल्या घरात आपलं हे पारायण ऐकण्यासाठी येत असतात, त्यासाठी रोज नित्यनियमाने त्यांच्यासाठी तुम्हाला एक आसन हे ठेवायचं आहे। त्या आसनाला देखील तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फुल दाखवून त्या आसनाची देखील तुम्हाला पूजा करायची आहे। आता या व्यतिरिक्त जर का काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। पारायण चालू असताना तुम्हाला सुतक आलं, विठळ आलं तर तुम्हाला पारायण करता येणार नाही आणि पारायण करत असताना आपल्याला पारायणामध्ये खंड देखील पाडता येत नाही। अशा वेळेस आपण इतरांकडून, बाहेरच्या व्यक्तीकडून, आपले जे सोयरीक असेल त्यांच्याकडून आपण हे पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे। त्यांच्याकडनं आपण पारायणाचं साध्या पद्धतीने उद्यापन करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही एखादी गुरुजी, एखादी ब्राह्मण काका लावा, त्यांच्याकडनं तुम्ही पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे। आता जर का महिला असतील त्यांना मासिक धर्म येणार असेल तर त्यांनी हे पारायण करू नका, म्हणजे तुम्हाला खंड पडणार नाही। आणि जर का चुकून मासिक धर्म आला, आता काहींची तारीख उशिरा असते, अचानक लवकर तारीख होते, अडचण लवकर येते, मग अशा वेळेस
तुम्ही बाजूला बसायचं आहे। घरात तुम्हाला कुठल्याही वस्तूला कालवाकालवी करायची नाही, पूजेच्या सामानाला हात लावायचा नाही, किचनमध्ये देखील तुम्हाला स्वयंपाक पाणी करायचं नाही आणि घरातील इतर व्यक्तीने ते पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे। बघा, जर का तुम्हाला अडचण आली तर घरातील इतर व्यक्तीने ते वाचन पूर्ण करून त्याचं पारायणाचं उद्यापन करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करता येणार आहे। त्यानंतर उद्यापन कसं करायचं, ज्या दिवशी तुमचं उद्यापन आहे, आता बघा तुम्ही जर का सप्ताहानिमित्त पारायण करणार असाल तर 26 तारखेला स्वामींची पुण्यतिथी आहे, आपल्याला 26 तारखेला उद्यापन करायचं आहे। मग तुम्ही सकाळी लवकर उठा, तुम्ही सकाळी स्वयंपाक उरकून घ्या किंवा तुमचं पारायण उरकून घ्या, त्यानंतर स्वयंपाक करा। शक्य झाल्यास तुम्ही 10:30 वाजता नैवेद्य आरती करू शकतात। 10:30 वाजता तुम्ही नैवेद्य दाखवून आरती करू शकतात। आपल्याला पारायणाच्या उद्यापनाला तुम्ही वरण भात भाजी चपाती नैवेद्य बनवू शकतात किंवा पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकतात। यामध्ये तुम्हाला आवर्जून घेवड्याची भाजी तुम्हाला बनवायची आहे। तुम्हाला 5 नैवेद्य भरायचे असतात, एक दत्तगुरूंसाठी, एक स्वामी समर्थ महाराजांसाठी, आपल्या कुलदेवीसाठी, एक ग्रंथासाठी आणि एक गायीसाठी, असे 5 नैवेद्य तुम्हाला भरायचे आहे। नैवेद्यामध्ये तुम्हाला तुळशीचं पान प्रत्येक पदार्थावर ठेवायचं आहे। तुमचं वाचन झाल्यानंतर तुम्हाला पोथीला, दत्तगुरूंना, स्वामी समर्थ महाराजांना, आपल्या कुलदेवीला आणि एक गायीसाठी नैवेद्य काढायचा आहे। शक्य झाल्यास तुम्ही एक छोटा नैवेद्य कुत्र्यासाठी देखील बाजूला काढून ठेवू शकतात। तुम्हाला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे। नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे। मग आरती तुम्ही आपल्या स्वामींची करू शकता, दत्तगुरू पहिले तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे, दत्तगुरूंची करायची, स्वामी समर्थांची करायची, आपल्या कुलदेवीची करायची, कुलदेवतेची आरती करायची। अशा पद्धतीने तुम्ही 5 आरती करू शकतात। या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन आरती घ्यायची असेल तर तुम्ही आणखीन आरती म्हणू शकतात। आरती करून झाल्यानंतर बघा, नैवेद्य दाखवून घ्यायचा, मग आरती करून घ्यायची। आरती झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य थोड्या वेळासाठी तसाच ठेवायचा आहे। आपण पूजेसमोर जो नैवेद्य ठेवलेला आहे तो आपल्याला 10 ते 15 मिनिटं उघडा ठेवायचा आहे। त्यानंतर तो नैवेद्य आपल्याला झाकून ठेवायचा आहे आणि आपल्याला तो नैवेद्य जवळजवळ अर्धा ते पाऊण तास, 1 तास तसाच ठेवायचा आहे। त्यानंतर आपण तो नैवेद्य जेवताना घरातील व्यक्तींनी खायचा आहे। बघा, हा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनी खायचा आहे। आता उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला ब्राह्मण मिळाले तर तुम्ही ब्राह्मणाच्या जोडीला जेवायला बोलवू शकतात किंवा एखादं जोडपं तुम्ही घरी जेवायला बोलवू शकतात। जर का जोडपं मिळालं नाही तर तुम्ही काय करायचं, तुम्हाला शिधा काढायचा आहे। तुम्ही ज्यावेळेस नैवेद्य दाखवताल त्यावेळेस तुम्हाला एका बाजूला एक कुटुंब जेवण एवढा शिधा बाजूला काढायचा आहे। त्या शिध्याला देखील तुम्हाला हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे, त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे। त्यानंतर हा शिधा तुम्ही एखाद्या ब्राह्मण काकांना किंवा एखाद्या गरीब कुटुंबाला तुम्ही खायला देऊ शकतात किंवा तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात देखील ठेवू शकतात। तुम्हाला जर का एखादं गरीब कुटुंब मिळालं नाही, कोणी शिधा घ्यायला तयार नसेल तर तुम्ही सरळ तो शिधा घ्यायचा आहे, दत्तगुरूंच्या मंदिरात जायचं, तिथे तुम्ही हा शिधा ठेवून यायचा आहे किंवा तुम्ही एखादं जोडपं घरी जेवायला बोलवलं तरी चालेल। जर का तुम्हाला ब्राह्मणांची जोडी जेवायला बोलवायला शक्य असेल तर तुम्ही त्यांना बोलवू शकतात। स्त्री असेल तर तुम्ही स्त्रीची तुम्ही ओटी भरू शकतात। तर या पद्धतीने तुम्हाला या पारायणाचं उद्यापन करायचं आहे। उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे। त्यानंतर नैवेद्य ठेवलेला आपण स्वतः घरात खायचा, गायीचा नैवेद्य आपण गायीला खाऊ घालायचा आहे। त्यानंतर बघा, दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यावर, देवपूजा झाल्यावर आपल्याला जे आपण पूजा मांडणी केली आहे ती पूजा मांडणी उचलायची आहे। पूजा मांडणी कशी उचलायची याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला एक गोडाचा नैवेद्य ठेवायचा, दिवा प्रज्वलित करायचा, धूप दीप ओवाळून घ्यायचं, हळदी कुंकू पूजेवर आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दत्तगुरूंना, स्वामी समर्थ आईंना आपलं काही या 7 दिवसात चुकलं मुकलं असेल तर त्याबद्दल तुम्हाला क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि तुम्हाला पूजेची मांडणी उचलून घ्यायची आहे। आता 7 दिवस आपण गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपल्याला संध्याकाळी झोपण्यापूर्वी एक वेळा विष्णू सहस्रनाम, विष्णू सहस्र स्तोत्र याचं पठण करायचं आहे। बघा, आपल्याला श्री विष्णू सहस्र स्तोत्र याचं पठण करायचं आहे, विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करायचं आहे। का पठण करायचं? कारण दिवसभरात आपल्याकडनं कळत न कळत काही चुका झाल्या असतील, वाचताना काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी क्षमा प्रार्थना म्हणून आपल्याला संध्याकाळी झोपण्यापूर्वी एक वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करायचं आहे। ज्यांना पठण करणं शक्य नसेल त्यांनी त्या दिवशी
ते यूट्यूबला लावायचं आहे आणि पूजेच्या मांडणीसमोर हात जोडून बसायचं आहे आणि ते तुम्हाला श्रवण करायचं आहे। तर या पद्धतीने आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही विचारू शकतात। काही जर का तुम्हाला माहिती पाहिजे असेल, कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकतात। मला वाटतं पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे। व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल। व्हिडिओ आवडलात इतरांना देखील शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की द्या। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।